काय बोला तुम्ही कुराड पोलीस ठाण्याला भेट दिला, त्या लहान मुलाचा जीव गेलेला, काय बोला? आज आम्ही कुराड पोलीस स्टेशन मध्ये भेट दिलेली आहे. नक्कीच ही जी हा जो प्रकार हा अतिशय घाणेरडा प्रकार झालेला आहे. एका लहान मुलाचा जीव गेलेला आहे आणि ज्या आईचं गेलं त्या आईचा जीव किती जळतोय ते तुम्ही समक्ष पाहत आहे. पण ही जी काही घटना आहे या घटनेला खूप निष्काळजीपूर्वक या पोलीस प्रशासनाने घेतलंय. पण हे कदापि भारतीय जनता पार्टी हे कदापि खपून घेणार नाही. कुठलाही पोलीस प्रशासनाला आळा घालायचं काम आम्ही करणार नाही. जे काय असणार निष्पक्ष चौकशी होऊन निष्पक्ष न्याय द्यायचा या कुटुंबाला करणार. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि या ज्या प्रोसेस आहे या प्रोसेस मध्ये जे काय हलगर्जीपणा झालेला आहे ते कुठलेही अधिकारी याच्यात आढळल्यास त्या अधिकारात निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल एवढी मी आमच्या पक्षाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने मी ग्वाही देते. घटना घडून आज 4 ते 5 दिवस झाले आणि परिवाराला कोणत्याही प्रकारचं सहानुभूती नाही, रोज स्टेशनला येत आहे. आम्हाला जसं कळालं की या कुटुंबासोबत अन्याय झाला तसं आम्ही धाव घेतली आणि या ताईंशी भेटायला आलो आणि आम्ही या पोलीस स्टेशनला येऊन जाब विचारलं की काय या प्रकरणामध्ये दिरंगाई झाली असता. त्यांनी आम्हाला काही स्पष्टीकरण दिलेत पण आम्हाला ते स्पष्टीकरण मध्ये ते मान्य नाहीयेत. ते काही उत्तर त्यांनी दिले ते उडवाउडवीचे उत्तर आहेत आणि ते आम्ही मान्य करणार नाही. पण जे काही झालं ते झालं. पण या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही सर्वजण घेऊ आणि या कुटुंबाला कसा न्याय देता येईल आम्ही ते देऊ. काय असेल आता आम्ही जे काही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 24 तासामध्ये आम्ही न्यायालयामध्ये पुन्हा त्या आरोपीला हजर करू किंवा आम्ही त्याची जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करू. तर आम्हाला त्यांनी आश्वासन केलेलं आहे आणि त्या प्रकारे आम्ही त्यांचं उद्या पर्यंत आम्ही त्यांची वाट पाहू आणि जे काही आम्हाला मग करता येईल आम्ही या पूर्ण या घटनेची जे काही आम्ही हे असेल हा प्रसाद जो असेल पूर्ण महाराष्ट्रभर उमटेल आणि असं कधी पण होणारच नाही. कारण की हे सरकार देवाभाऊचं आहे. जिथे कुठे दुर्घटना घडणार तिथे कठोर कारवाई त्या प्रशासनावर सुद्धा होईल कारण की हा सरकार देवाभाऊचा आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा या लहान मुलाला हा आय विटनेस आहे सांगते याच्या बरोबर तो सायकल चालवत होता पण ह्या लहान मुलाला अधिकाऱ्यांनी असं दाबून विचारतोय की कुठला हा चोर आहे किंवा आरोपी आहे. मग या एवढ्या मोठ्या ज्या अधिकारी आहेत जे केस सांभाळतात तर त्यांना हे सांभाळू शकत नाहीत का? आणि या मुलाला असल्या प्रकारे दाबून विचारणं त्यांना घाबरवणं हे प्रकरण खोटं अधिकाऱ्यांनी जे चुकीचं केलंय ते बंद करा. गरीब परिवाराचा मुलगा आहे म्हणून हे जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न केला असं वाटतं. असंच वाटतंय की दाबण्याचा प्रयत्न आहे कारण ज्या